हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ आम्ही रेडी वगैरे झालो न निघालो. निहारिकाची केस वगैरे कट करायची होती म्हणून तर तुला आज केस वगैरे कट करून घेऊन पोचले इथं हेअर स्टुडिओला. मग तिची केस वगैरे कट करायला घेतली. भरपूर सारी तिची केस आम्ही कापली कारण की ती बोलत की मम्मा एवढे छोटे नको पण बोलले थोडे कापू देत कारण की केस जरा खराब झालेली. नंतर मस्तपैकी निहारिकाची हेअर कट वगैरे केलं ना मग निघालो आम्ही. मटण वगैरे घ्यायचं होतं म्हणून मटण वगैरे घ्यायला तिकडे आम्ही नेहमीप्रमाणे आलो. कोपरवली मटण वगैरे घेतला आणि आलो घरी. घरी आल्या मस्तपैकी मटण वगैरे मी धुवून घेतला आणि एक साईडला मस्तपैकी मटण घातला पण रेडी पण झाला मटण. आता बोललो मी जेवून घेते कारण की भरपूर भूक लागलेली. मग नंतर मग घेतलं जेवायला. मस्तपैकी जेवलो आणि एकीकडे युवान खायत होता आईस्क्रीम. अशी खायत होता अख्खा नाक तोंड माखवलेला. आणि मग संध्याकाळी निहारिका आणि युवान दोघं पण जायला निघलेले मम्मी पप्पांच्या पाठी झोझो फनलँडला. तर मस्तपैकी ते दोघंजण गेले. नंतर मी पण सगळी कामं वगैरे आटपली ना मग आम्ही पण दोघंजण जायला निघलो निहारिका आणि युवानकडे तिकडे. मग तिथे आम्ही पोचलो तर एक साईडला युवान आणि मम्मी पाणीपुरी खायत होते मस्तपैकी. आणि युवानचं तोंड बघा कसं झालं आहे. नंतर मग तिकडे युवानला पण नेलं परत आतमध्ये खेळण्यासाठी. तर युवान पण भरपूर मजा मस्ती करत होता आणि एवढी गर्दी होती ना त्यावेळी भरपूरच गर्दी होती. आम्ही आधी आलेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. नंतर आम्हाला भरपूर गर्दी वगैरे भेटली. नंतर मग त्यांना घेतली फ्रुटी वगैरे. निहारिका आणि युवान गेले मम्मी पप्पांच्या पाठी. नंतर मग आम्ही पण निघालो एक साईडला. तर नंतर युवानला आम्ही मध्य रस्त्यातच भेटलो. युवान ऐकतच नव्हता. मग युवानला घेतलं परत स्कूटीवरती. मग मस्त मजा मस्ती करत चाललेलो. नंतर मग युवानला झोपला आणि पाऊस तर काय बोलूच नका. घर जवळ आणि पाऊस आलता. त्यानंतर घरी आलो ना दुसऱ्या दिवशी होती वटपौर्णिमा तर घेतली मेहंदी काढायला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.